तर आज माझी सुट्टी संपती. बरेच वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय माझा. वा मस्त. या झाडामध्ये कावळ्यांचा एवढा का आवाज येतोय? कसं वाटतंय? मस्त. ती तर खुशच आहे, तिच्याकडे शब्दच कमी पडतात आता. नमस्कार मित्रांनो, आत्ताचा एक व्लॉगला इथं एंड केलेला होता मी आणि तिथनंच पुढचा व्लॉग सुरू झालेला आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज माझी सुट्टी संपती आहे, म्हणजे ऑपरेशन होतं माझं तिसरंवालं राईट किडनी स्टोनचं. तर ते ऑपरेशन झालं रविवारी. सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला. मंगळवार बुधवार म्हणजे आज आहे बुधवार रेस्टसाठी घेतले आणि आता उद्या गुरुवार, उद्यापासून आपली रेग्युलर ड्युटी सुरू होणार आहे. अर्थात थोडं हळूहळू करणार आहे, फुल फ्लेजमध्ये नाही, पण कामाला सुरुवात उद्यापासून होणार आहे. तर म्हटलं आपला एखादा ब्लॉग आत्ता जर तयार झालेलाच आहे तर तो आत्ताच्या आत्ता एडिटिंग करून ठेवावं, नाही तर नंतर कसं आहे टाईम लिमिटमुळं पॉसिबल होत नाही आणि बराच लेट येतो ब्लॉग. त्याच्यामुळं आत्ता मी लगेच बसणार एडिटिंगला. जो व्लॉग मी आत्ता संपवला होता याच्या अगोदरचा, तर तो एडिटला बसतो, एडिट करून रेडी करून ठेवतो, म्हणजे पुढचा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आत्ता मी बसतो एडिटिंगला. आवाज एकदम खणखणीत येत आहे कारण की बरेच वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे माझा. सोपी गोष्ट नाही आहे. काय त्रास सहन केला आहे माझं मलाच माहिती आहे. बघूया संध्याकाळी काय काय ठरतं आहे आमचं, कुठं जायचं असेल काय तर तुम्हाला कळेलच. तर राहा ब्लॉगमध्ये कनेक्टेड. मी आलो आहे आंबे घ्यायला. या सीझनचे शेवटचे आंबे खायची इच्छा झाली, त्याच्यामुळं आलो आंबे घ्यायला. आज गर्दी चांगलीच आहे मार्केटमध्ये. जस्ट फायनली आत्ता घरी पोचलो आहे. हॉटेल आणले भाजी आंबे. दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. काल आपण या सीझनचे शेवटचे आंबे आणले होते. आता त्याचा आईने आमरस केलेला आहे आणि सकाळपासून कामाला बसलो होतो, आता जेवायला उठलो आहे. तर चला मग मस्तपैकी जेवण करूया. आमरस हा साधारण 1 वर्ष अगोदर आईसाठी घेतलं होतं आम्ही हेडफोन आणि वायरलेसवाले, आणि ते नेमकं आई कमीच वापरायला लागली, मी जास्त वापरायला लागलो. मग आता ते कुठंतरी थोडंसं एक कांद्याचं बंद झालेलं आहे. पण माझ्याकडे अजून एक हेडफोन होते, तर आई सारखं म्हणत होती, आठवण करत होती हेडफोनबद्दल, आणि मला एकदम आठवलं की आपल्याकडे ऑलरेडी हेडफोन नवीनच आहेत घरात. मग आता तेच हेडफोन मी आईला गिफ्ट करतो आहे. म्हटलं चला आईचे हेडफोन मी वापरले, आता तिला एक नवीन हेडफोन तुझ्यासाठी आत्ता जस्ट ओपन केलं. वा थँक्यू. तुझा हेडफोन मी वापरलं होतं, आता हेडफोन तू यूज कर. देतो म्हणत आज वेळ आली, आज मुहूर्त लागला. ह्याच्यात काय त्याच्यात सगळं हे असेल, मॅन्युअल असेल त्याचं. हळू काढा ते. खाली हे असेल चार्जर पिन वगैरे. काढलंच नाही पॅकिंग. तसंच ठेवलं होतं ना पॅक करून, कारण ऑलरेडी एक वापरतच होतो मी. खूप दिवसामुळे ते चिकटून गेलेलं आहे. काही हेडफोन होते ऑलरेडी, त्याच्यामुळं काय हे काय काढलंच नव्हतं मी. वा मस्त. मी पण पहिल्यांदाच बघतोय, मी सुद्धा ओपन केलं नव्हतं ते. इयरबड पण आलेत बघते, हे एक्स्ट्रा मिळालेत. आणि हे कशाला काढते राहू ते? चार्जिंग आहे ना हे चार्जिंगसाठी कॉर्ड. डायरेक्ट तो ॲडॅप्टर असेल आपल्याकडे त्याला लावू शकतो आपण, आहे ना. बाकीला चार्ज करावं लागेल का केलं बघावं लागेल, चेक करूया. अजून ठेवून होतं नाही आतमध्येच, काढलंच नव्हतं मी बाहेर. त्याला पहिले चार्जिंग करूया आणि मग चेक करू कसं आहे. मी पण आत्ताच बघणार आहे. आधी बघ ना आहे का. नाही चार्जिंगच नाही ना त्याला. आता चार्जिंग करून घेतो ना मी, मग आपण चेक करू. हे काय इथं नाही चालू ना. करतो थांब मी चार्जिंग करून घेतो. कनेरीचं रोपटं तुम्हाला दाखवलं, किती सुंदर टवटवीत झालं आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, म्हणजे त्या दिवशी पाऊस पडला होता, पण साधारण 2 दिवसानंतर काय पावसाचा अंशसुद्धा नाही आहे. पण थोडासा गारवा आलेला आहे वातावरणामध्ये. आणि वरती जाऊया. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे
आणि त्या रोपट्याला थोडंसं पाणी घालू. अजून 1-2 झाडं आहेत टेरेसवर, तर ते पाहायला पण जाऊया, त्यांची कसे आहेत काय आहेत आणि त्यांना पाणी पण घालून येऊ. चला. पिशी बादली मी भरून घेतलेलं आहे पाणी बऱ्यापैकी. ते जाऊन आपण झाडांना पाणी घालूया. आता दुपारचे 12 वाजलेत आणि हा असा नजारा आहे, पूर्ण ढगाळ. या झाडामध्ये कावळ्यांचा एवढा का आवाज येतो? काय चाललंय कोणास ठाऊक. असो, आपलं आलेलं काम करूया. कनेरीचं रोपटं. तर पण काही नाही आहे तोव्याचं आहे आणि कोरफड पण दिसतं इथं. थोडंसं पाणी टाकूया. ओव्याचा वास मस्त येतो म्हणून ते ओव्याचं झाड. इथं पण पाणी सोडूया. झाडांना तर पाणी घालून झालेलं आहे, पण वातावरण जरासं वेगळंच आहे. म्हणजे ढगाळ वातावरण तर आहेच आहे, पण त्यात हवा बिलकुल नाही आहे आणि उकडतं आहे जाम. त्याने त्यात हे मी ब्लॅक घातलं आहे, मग तर काय कमालच. असो, इथं काही जास्त वेळ थांबावंसं वाटत नाही आहे. मला वाटतं आपण खाली जाऊया, ते जास्त बेटर राहील. आईला हे हेडफोन्स दिले मी आणि याची क्वालिटी चेक केली, जबरदस्त आहेत, जबरदस्त. तर मी तुम्हाला हे सजेस्ट नक्कीच करू शकतो. हे कंपनीचं नाव आहे, तुम्ही जाऊन हे चेक करू शकता. जर मॉडेल नंबर वगैरे बघा, नक्की तुम्ही घ्यायला हरकत नाही. असे 2 कलरमध्ये येतात, व्हाईट आणि ब्लॅक. मस्त आहे क्वालिटी, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमची इच्छा असेल घ्यायचं तर घेऊ पण शकता. बेस्ट आहे, नो डाऊट. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या घरी अशी जर कुठली वस्तू आली, कसं असतं मित्रांनो, बरेचदा आपल्या घरात एखादी कुठली गोष्ट आली, म्हणजे आमच्याच असं नाही, प्रत्येकाच्या घरात आता त्यांच्या काय असेल त्याच्यावर डिपेंड आहे. तर आमच्या घरी तरी असं एक नवीन गोष्ट आली की ते बॉक्स पॅकिंग जे असतं ना, हे बरेच काळ आम्ही सांभाळून ठेवतो. म्हणजे नवीन असतं ना, त्याच्यामुळं असं बाहेर काढून ठेवायला आतलं ते हेडफोन जरासं अवघड जातं. त्याच्यामुळं ठेवताना आम्ही असं परत पॅकिंग करून ठेवतो. का? कारण की नवीन आहे, व्यवस्थित राहावं म्हणून. असंच आता बॅटरी बॅकअप लावलं, त्याचा बॉक्ससुद्धा अजूनही ठेवला आहे, का माहीत नाही. तर अशा गोष्टी असतात. काही दिवस होतं असं पॅकिंग आणि नंतर रुटीनमध्ये आलं की मग ते हेडफोन म्हणा किंवा ती वस्तू कुठं पडलेली असते हे आपल्यालाही सापडत नाही, माहीत पण नसते. असो, तर आता आईच्या चॅनलसाठी एक रेसिपी शूट झाली होती, ती आता एडिट करायला बसतो आहे मी. सगळं उरकलेलं आहे माझं, त्यामुळं आता एडिटिंग करून घेतो आणि तिच्या चॅनलवर लाईव्ह करतो. आईच्या चॅनलसाठी एक रेसिपी एडिट झालेली आहे. आता जे थंबनेल बनवतो, शेड्यूल केलं की झालं आत्ताचं काम. आत्ता मी चाललो आहे जरा खाली, पप्पांची तब्येत थोडीशी डाऊन आहे, जरासं मेडिसिन घेऊन येतो. आत्ताचं तुम्ही वातावरण बघा बाहेरचं, किती सुंदर झालं आहे. आणि आत्ताच विजा पण कडकडल्या आहेत, त्याच्यामुळं पाऊस पडायच्या आत पटकन मला यावं लागणार आहे. कारण हे नजारा बघा, तुम्हाला लक्षात येईल. कधी पण पाऊस पडू शकतो. चलो पटकन जाऊया आणि घेऊन येऊया. पावसाला सुरुवात झालेली आहे. इथनं घेतला आपण मेडिकलमधून. दिसते की तुम्हाला अंधारात पाऊस सुरू झाला आहे. तर वाढायच्यात घरी जायला पाहिजे. असं बारीक पाऊस सुरू झालेला आहे, बघू शकता इथं गाडीवर तुम्ही. बारीक सुरू झालं आहे.
2 गोळीचा डोस आणला आहे. आत्ता तुम्ही 1 गोळी घेऊन टाका आणि 1 रात्री घ्या, बरं वाटेल. कसा बसा पावसातून वाचलो. आता बारीक बारीक चालू आहे, तुम्हाला दाखवलं मी गाडीवर पडलेलं पाऊस. तर अशा प्रकारे चालू आहे. बघू आता गोळी खाल्ल्यावर पप्पांना बरं वाटेल. आता आई एकदम खुश आहे आज, कारण की काल तिचा एक व्हिडिओ, एक रेसिपी तोंडली फ्राय, ते काल टाकली होती तिच्या चॅनलवर, लाईव्ह झाली होती. आणि अचानक आज सकाळी 900+ व्ह्यूज आले त्याच्यावर. त्यामुळे आई जाम खुश आहे. आणि तुम्ही पण अजून तिच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तोंडली फ्राय अवश्य बघा. त्याची लिंक मी या व्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्ही जाऊन बघा, एन्जॉय करा आणि करूनही पहा. काय मग आई, येस, कसं वाटतंय? मस्त. ती तर खुशच आहे, तिच्याकडे शब्दच कमी पडतात आता. तर चला, असंच तिच्या व्हिडिओला सुद्धा प्रेम करत राहा. तिची लिंक मी देतो, सबस्क्राईब पण करा. प्रेक्षकाचा आशीर्वाद म्हणजे आमचा उच्चांग. काय म्हटली? प्रेक्षकाचा आशीर्वाद म्हणजे आमचं उच्चांग. तर तुम्ही ऐकलं असेल आई काय बोलते. तर नक्की ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करा. तर चला, तुम्ही पण नक्की ती रेसिपी बघा आणि पहा आणि करा सुद्धा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.